भारतीयांचे जन्मोजन्मीचे नाते जपणारी एकत्र कुटुंब पद्धती जीवनाचा खरा आनंद देणारी असल्याने तीच पुन्हा अस्तित्वात येणे गरजेचे आहे, असे उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर म्हणाल्या। राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 32व्या स्मृतिदिनानिमित्त पूज्य श्री आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने जैन सोशल फेडरेशन आयोजित आणि शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प आपण कुटुंबातील प्रेम गृहीत धरतो का या विषयावर गुंफताना त्या बोलत होत्या। जीवनभर एकमेकांना आपलेपणाने जपणारे, निरपेक्ष प्रेम देणारे, नाती जपणारे एकत्र कुटुंब हे भारतीयांचे बलस्थान असल्याचेही त्यांनी यावेळी पुढे बोलताना नमूद केले। नित्याच्या जीवनातील अनेकविध उदाहरणे देत ओघवत्या शैलीत झालेले हे व्याख्यान आनंदी जीवनाचे गुज सांगणारेच ठरले। यावेळी शहरासह उपनगरातील स्त्री पुरुष श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती। पाहूया अंजली धानोरकर यांचे आपण कुटुंबातील प्रेम गृहीत धरतो का या विषयावरील व्याख्यान। थँक्यू प्रसाद सर। शॉर्ट बट स्वीट ज्याला म्हणतात तशी ऑडिओ क्लिप त्यांनी तयार केली, त्याच्याबद्दल अगोदर मनापासून धन्यवाद म्हणते। भगवान महावीर यांना विनम्र अभिवादन करते। आपण सर्वजण मुद्दाम या व्याख्यानमालेसाठी उपस्थित आहात। मला कटारिया मॅमने सांगितलं आहे की 32 वर्ष झाली आहे ही व्याख्यानमाला अव्याहतपणे सुरू आहे। गॅजेट्स एवढे असताना, टी व्हीवरच्या वेगवेगळ्या मालिका महिलांना खुणावत असताना, पुन्हा इथे मला बरीच तरुण पिढी पण दिसत आहे ज्यांना मोबाईल, टॅबलेट्स ह्या सगळ्या गोष्टी खुणावत असतात। त्या सगळ्यांना दूर सारून व्याख्यानमालेला एवढ्या मोठ्या संख्येने आपण येता, याच्यातच मला वाटतं ही व्याख्यानमाला खरंच किती दर्जेदार असते आणि किती चांगले विषय यामध्ये घेतले जातात हे यातूनच कळावं। हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याच्यासाठी पूर्ण ही 5-6 दिवस चालणारी जी व्याख्यानमाला आहे, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नक्कीच पडद्यामागची मंडळी भरपूर असणार आहे, जी इथे समोर येत नाही पण फार व्यवस्थितरित्या सगळं कार्यक्रमाचं नियोजन करत असते। त्यांनाही माझा नमस्कार। आपला आजचा जो विषय आहे, आपण घरच्यांनाच गृहीत धरतो का, या विषयाच्या संदर्भानं तर मी बोलणार आहेच, त्याच्यासोबतच एकंदरीतच नातेसंबंधानं सुद्धा मी बोलणार आहे। दर शनिवारी एका चॅनलवरचा, यूट्यूब चॅनलवरचा माझा व्हिडिओ अपलोड होत असतो, जो आज एक व्हिडिओ अपलोड झाला। आपण कदाचित पाहिला असेल किंवा पाहिला नसेलही, पण त्याच्याच अनुषंगानं मी माझ्या बोलण्याची सुरुवात करू इच्छिते। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुत्र्याच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात। आपल्याला जे डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड अशा मोजक्या काही प्रजाती माहीत असतात, तशीच एक कुत्र्याची प्रजात आहे, ती म्हणजे तिबेटियन मॅस्टिफ। हा तिबेटियन मॅस्टिफ प्रजातीचा कुत्रा जो आहे तो साधारणतः जेव्हा फुल्ली ग्रोन असतो तर तो साधारणतः त्याची हाईट एवढ्यापर्यंत, म्हणजे आपण जर खाली जमिनीवर बसलो तर त्याच्या डोक्याच्या उंचीपर्यंत 4 पायावर असताना ह्या कुत्र्याची हाईट येते, एवढा तो उंच मजबूत कुत्रा असतो। त्या कुत्र्याचं, फुल्ली ग्रोन कुत्र्याचं वजन जवळपास एक 65 किलोच्याही पुढे असतं। या कुत्र्याचं एकंदरीत दिसणं असं आहे की ते आयाळ असल्यासारखी, सिंहाच्या अंगावर जशी आयाळ असते तसं त्याच्या अंगावर पण तसे केस असतात, ज्याच्यामुळे त्याला सिंहासारखा दिसणारा कुत्रा असंही म्हणतात आणि कुत्र्यांचा राजा असंही म्हटलं जातं। हाच तिबेटियन मॅस्टिफ जेव्हा अगदी छोटंसं काही दिवसांचं पिल्लू होतं तेव्हा ते एका घरामध्ये आलेलं होतं आणि अर्थातच जे प्रत्येक कुत्र्याच्या स्वभावामध्ये असतं तेच या तिबेटियन मॅस्टिफच्याही स्वभावामध्ये होतं की प्राणपणानं आपल्या कुटुंबियांची आणि आपल्या संपत्तीची जबाबदारी घेणं, ते सांभाळणं आणि त्यांचं रक्षण करणं। अर्थातच याचं कुटुंब म्हणजे कोण, तर ज्यांनी याला घरात आणलेलं आहे ते कुटुंब, आणि त्यांची संपत्ती ती ह्या कुत्र्याची संपत्ती आणि तो अगदी प्राणपणानं ती जपत असतो। हा छोटंसं पिल्लू असणारा कुत्रा आता चांगला फुल्ली ग्रोन झाला होता, शहाण्यासारखा वागत होता, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहत होता, पण नेमकं आज त्याला काय झालं माहीत नव्हतं। कारण आज त्या कुटुंबातला प्रमुख गृहस्थ जो होता, सकाळी उठल्यापासून हा कुत्रा सतत त्याच्या मध्ये करत होता, कोणतंच काम त्याला करू द्यायला तयार नव्हता। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे सकाळी कामाची खूप घाई असते, ऑफिसला जेव्हा जायचं असतं तेव्हा तर त्या गृहस्थाचं लक्ष सगळं घड्याळाकडे होतं आणि हा कुत्रा मात्र सारखा त्याच्या मध्ये येत होता। बरं, आता ह्याचं वजनही एवढं 65-66 किलो की त्याला नुसतं ढकललं तर तो ढकललं जाईल असंही काही नाही। ब्रश करायला गेला तरी मध्ये आला, स्नानासाठी जायचे तरी तो मध्ये येतोय। सगळेजण त्याला समजावून सांगत होते, थोडंसं ओरडून सांगत होते, पण हा कुत्रा अजिबात ऐकायला तयार नव्हता आणि त्या गृहस्थाला काहीच काम करू द्यायला तयार नव्हता।
शेवटी नाईलाज म्हणून या गृहस्थानं त्याला पिंजऱ्यामध्ये टाकलं आणि बाहेरून कडी लावून घेतली. आता तो भुंकत होता, पण तरीसुद्धा काम करता येणं शक्य होतं, म्हणून सगळेजण जरा शांत झाले की चला, भुंकण्याचा त्रास होतोय खरा, पण तरीसुद्धा आता काम करता येत आहे. पटापट तो गृहस्थ स्वतःचा आवरू लागला. आवरता आवरता चर्चासुद्धा चालू होती की आज हा कुत्रा असा का वागतोय, नेहमी शहाण्यासारखा वागणारा. आणि मग शेवटी ह्या गृहस्थाचं सगळं आवरलं, त्यांना सोबतची आपली ब्रीफकेसही घेतली. आता जस्ट तो दरवाज्यातून बाहेर पडला, लिफ्ट वर येणार होती, तो लिफ्टमध्ये आतमध्ये उभा राहणार होता, लिफ्ट खाली जाणार होती आणि नेहमीच्या बसने तो आज आपल्या ऑफिसला निघून जाणार होता. पण अचानक लिफ्ट वर येईपर्यंतच एकदम कशाचा तरी त्याला जोरदार आवाज आला. नेमकं काय होतं हे कळेपर्यंत त्याच्या लक्षात आलं की तो तिबेटियन मॅस्टिफ, आता 65 किलो वजनाचा हा मजबूत कुत्रा, त्यानं संपूर्ण ताकद स्वतःची वापरून ह्या पिंजऱ्याचा दरवाजा, जो बाहेरून कडी लावलेली होती, हा दरवाजा तोडून टाकला होता. तो जोरात बाहेर निघाला होता. नेमकं काय होतंय, काय होणार आहे पुढे याचा अंदाज करेपर्यंत तर ह्या कुत्र्यानं वरून खाली जंप घेतली सुद्धा. आणि मग जेव्हा त्यानं जंप घेतली तेव्हा हा मनुष्य बाहेर भानावर आला. काय घडलं ते त्याच्या लक्षात आलं. इमिजिएटली बॅग त्यानं हातातली सोडून दिली, वाकून खाली पाहिलं तर खाली कुत्रा रक्ताच्या थारोळ्यात माखलेला होता. पण म्हणतात अशा वेळी असते, आपण अजूनही ह्या कुत्र्याला वाचवू शकतो असं त्याला वाटलं आणि म्हणून त्यानं लगेच काय केलं, खाली गेला, कुत्र्याला उचललं, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं. पण हॉस्पिटलमध्ये तेच सांगण्यात आलं की ज्या क्षणी हा वरून खाली पडला त्याच क्षणी तो गेलेला होता. आता ऑफिसला जाणं ह्या मनस्थितीत तर शक्यच नव्हतं. काही दिवसांचं हे पिल्लू आपल्यापर्यंत, आपल्याकडे कसं मोठं झालं, आपण त्याची किती काळजी घेत होतो, त्यानं आपल्याला कसा जीव लावला, सगळी दिवसभर तीच चर्चा चालू होती. कुटुंबियांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. असंच होईपर्यंत संध्याकाळ झाली आणि तेव्हा बातमी येऊन धडकली की ज्या बसने हा गृहस्थ ऑफिसला जाणार होता त्या बसचा एवढा भीषण अपघात झाला की त्या बसमधलं कुणीच वाचू शकलं नाही. आणि आता सगळ्यांना कळालं, अंगावर शहारा माझ्याही आला, तुमच्याही आला असेल, आता सगळ्यांना कळालं की हा कुत्रा सारखा मध्ये मध्ये का येत होता, ह्या मनुष्याला आवरू का देत नव्हता. कारण ह्या कुत्र्यानं प्राणपणानं, आपण म्हणतो ना की प्राण्यांना सिक्स सेन्स खूप चांगला असतो, म्हणजे आपल्याला सिक्स सेन्स खूप चांगला असतो, पण आता दुर्दैवानं आपण तो आपला सिक्स सेन्स कुठेतरी गमावून बसतोय. पण प्राण्यांचा हा सेन्स इतका चांगला असतो की कोणतंही काही डेंजर येणार असेल किंवा भूकंप, नैसर्गिक आपत्ती असंही काही होणार असेल तर ते त्यांना ताबडतोब जाणवतं. तसं ह्या कुत्र्याला जाणवलं होतं की आपल्या मालकाचं मरण जवळ येत आहे, म्हणून त्यानं त्याला वाचवण्यासाठी हर तऱ्हेनं प्रयत्न केला. ज्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की आपला मालक असं ऐकतच नाही, शेवटी त्यानं स्वतःचा जीव दिला, पण आपल्या मालकाचा जीव वाचवला. म्हणजे कुत्र्यांच्या जगात अजूनही माणसांच्या जीवाला जीव देणं आहे. आणि माणसांनी काय केलेलं असतं ह्या कुत्र्यांसाठी, काही नाही. छोटंसं पिल्लू असतं तेव्हा घरात आणलेलं असतं, त्याला जीव लावलेला असतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ह्या कुत्र्यानं स्वतःचा जीव देऊन आपल्या मालकाचे प्राण वाचवले. प्राण्यांच्या जगात, प्राणी हा शब्द मुद्दाम वापरते मी, प्राण्यांच्या जगामध्ये अजूनही हे घडतंय. पण आपल्या मनुष्यांच्या आयुष्यामध्ये काय घडतंय, म्हणजे एक काळ डेफिनेटली होता. माझ्या आई वडिलांकडून जेव्हा ऐकते, आजी आजोबा जेव्हा सांगायचे, एक काळ खरंच तेव्हा होता जेव्हा जीवाला जीव देणारी माणसं होती. कुणीतरी संकटामध्ये आहे म्हटल्यावर सगळं गाव अख्खं धावून जायचं त्याच्या मदतीला. पण आता गाव मदतीला धावून जाणं तर सोडून द्या, घराघरामध्ये काय होत आहे हे आपल्याला बघावं लागतंय. काही वर्षांपूर्वीचं, तेव्हा मला वाटतं मोबाईल वगैरे तेव्हा नव्हते, तेव्हा मी कॉलेजमध्ये असताना पेपरमध्ये एक बातमी वाचली होती. ती बातमी इतकी वेगळ्या पद्धतीची होती की ती अजूनही माझ्या मनामध्ये तशीच रुतून बसलेली आहे. तीच बातमी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हे वृद्ध जोडपं पुण्यामध्ये राहत होतं. एकुलता एक मुलगा फॉरेनमध्ये गेलेला, तिथेच त्याचं लग्न, मुलं सगळं काही झालं आणि त्यानं ठरवलं की मी आता काही परत येणार नाही आहे भारतामध्ये. ठीक आहे, म्हातारी छान इथे राहत होते. जोपर्यंत एकाला 2 जण होते तोपर्यंत खरंच ते छान राहत होते. पण जेव्हा बायकोचं निधन झालं तेव्हा हे म्हातारे गृहस्थ जे होते त्यांना मात्र घर खायला उठलं. त्यांनी हर तऱ्हेनं मुलाला, सुनेला इकडे बोलवून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते कुणीही येणार नव्हते.
आणि शेवटी मुलानं त्यांना इतकं समजावून सांगितलं की तुमची तिथे कोण काळजी घेईल, तुम्हीच इकडे या, आम्हाला या कारणांमुळे तिकडे येणं शक्य नाही आहे वगैरे वगैरे सगळी चर्चा झाली. या वृद्ध गृहस्थानं स्वतःचं जे काही घर, पैसा, अडका जे काही असेल त्याची सगळ्याची विल्हेवाट लावली. जो पैसा त्याचा आला तो सगळा मुलाच्या अकाउंटमध्ये जमा केला. मुलगासुद्धा त्याला घेण्यासाठी आला की चला बाबा आता आपण फ्लाईटने जाऊया. जेव्हा हे एअरपोर्टवर गेले तेव्हा वडिलांना ही खरी घडलेली बातमी सांगते मी तुम्हाला. तेव्हा ह्या तरुणानं आपल्या वडिलांना एअरपोर्टवर एका खुर्चीवर बसवलं आणि सांगितलं की मी जरा ऑफिशियल डॉक्युमेंट्सची चेकिंग करून येतो, तोपर्यंत तुम्ही इथे बसून राहा. हे गृहस्थ बसून राहिले. 1 तास झाला, 2 तास झाले, ठीक आहे, फ्लाईट लेटचं असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा चेकिंगला एवढा वेळ लागत असेल, आपण विमानानं कधी गेलोच नाही. हे गृहस्थ आपल्या मनाची समजूत घालत होते. जवळपास 6-7 तास उलटल्यानंतर वडिलांचं मन त्यांचं जागृत झालं की काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना आपल्या लेकराला. म्हणून मग त्यांनी ते एअरपोर्टच्या अथॉरिटीज ज्या होत्या त्यांच्याशी चर्चा केली. असं आम्हाला इथे जायचं होतं, त्या विमानाचं काय झालं, असा माझा मुलगा आहे, त्या मुलाचं काय झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं ते फ्लाईट तर राईट टाईम होता आणि ते कधीच उडून गेलेलं आहे. माझ्या मुलाचं काय झालं, माझ्या मुलाचं नाव हे होतं. त्यांनी लिस्ट चेक केली, हा मुलगासुद्धा फ्लाईटमध्ये बसला, तोही निघून गेला. अरे पण त्याच्यासोबत मी पण जाणार होतो. त्यांनी लिस्ट पुन्हा चेक केली, तुमचं नाव नव्हतंच याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जाणार नव्हतात. आणि त्या काळामध्ये मोबाईल फोन नव्हते, लँडलाईनसुद्धा नव्हते. त्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या माध्यमातून या वृद्ध गृहस्थाने आपल्या कोणत्या तरी मित्रांशी संपर्क साधला आणि ह्या एअरपोर्ट अथॉरिटीने त्यांना त्या मित्रांपर्यंत पोहोचवलं. इथपर्यंतची ती बातमी आलेली होती त्या काळामध्येही, जेव्हा फोन नव्हते. आता तर परिस्थिती किती भयानक झालेली आहे आपल्याला माहीत आहे. म्हणजे आता जेव्हा आपण बातम्या पाहतो तेव्हा लक्षात येतं की एकही नातं सुटलेलं नाही आहे ज्याच्यामध्ये मारून टाकण्यात आलेलं नाही आहे. म्हणजे नवरा पत्नीला मारतो, आता बायका पण काही कमी नाहीत, त्याच्यावर बायका पण नवऱ्याला मारून टाकतात, तेही आहे. म्हणजे आता सक्षमीकरण एवढ्या प्रकारचं होणं अपेक्षित नव्हतं, पण आता दुर्दैवानं तसंही सक्षमीकरण महिलांचं झालं आहे. त्याच्यानंतर मुलं वडिलांना मारतात, वडील मुलांना मारून टाकतात. बरं, इतके महिने म्हणजे आत्तापर्यंत आपण असं समजत होतो की पुत्र कुपुत्र असू शकतो, पण माता कुमाता कधीच असत नाही. माता नेहमीच चांगली असते. दुर्दैवानं काही मातांनी याला सुद्धा रॉंग ठरवलेलं आहे आणि काही माता स्वतःच्या पोटच्या गोळ्याचाही जीव घ्यायला मागे पुढे अजिबात पाहत नाहीत. आणि मग असे तर भरपूर सारे उदाहरणं आहेत. मध्ये आपण बघितलं की पबजीसारखा जेव्हा गेम आला होता तेव्हा गेम खेळू देत नाही म्हणून छोटी मुलं आईवर हात उचलायची. पुन्हा वडील सारखं मागे लागतात, अभ्यास कर म्हणून. आत्ता काही हार्डली मला वाटतं 10-11 महिने झाले असतील किंवा वर्ष झालं असेल, छत्रपती संभाजीनगरमधल्याच एका मुलानं 14 का 15 वर्ष त्याचं वडील सारखं अभ्यास करायला सांगतात म्हणून वडील झोपलेले असताना डोक्यात मोठा दगड घालून त्या परिसरामध्ये जी अतिशय मोठी विहीर होती, खोल विहीर, भरपूर पाणी असणारी, त्या विहिरीमध्ये ह्या पोरानं प्रेतसुद्धा नेऊन टाकण्याची हिंमत केली. जेव्हा की आपल्याला वाटतं की झुरळाला सुद्धा हे पोरं घाबरतात. जे एवढं दगडाने मारून टाकताना काही रक्त निघालं नसेल का, सगळंच झालं असेल, त्याच्या किंकाळ्या असतील, पण आज या लेवलवर आलेलं आहे. मग हे सगळं का घडतंय? कारण हे तर कुणासाठीच चांगलं नाही आहे. विशेषतः आपण ज्या अगोदरच्या पिढ्यांकडून ऐकलेलं आहे, ज्या समाजामध्ये राहिलो आहोत, जिथून मोठे झालो आहोत, तिथे बघता आपल्याला लक्षात येतं की हे जे होतंय ते खूपच चुकीचं आणि खूप वाईट होतंय. जर हे आत्ता असं होतंय तर काहीतरी आपण केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात असं घडू नये, आपल्याच पुढच्या पिढ्यांवर अशा काही वाईट वेळ येऊ नयेत. मग याच्यासाठी सगळा विचार करत असताना लक्षात येतं की नेमकी कारणं काय आहेत या सगळ्या गोष्टींची. तर मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं कारण पहिलं जे आहे ना, जॉईंट फॅमिलीज आज खूप क्वचित बोटावर मोजण्यासारख्या राहिलेल्या आहेत. अगोदर काय असायचं, मोठी जॉईंट फॅमिली असायची आणि मूल अगदी लहान असताना त्याच्यावर संस्कार व्हायचे. आजी आजोबा घरामध्ये असायचे तेव्हा ते पण त्याला वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगायचे, समाजात वागायचं कसं, घरात वागायचं कसं, कुटुंबियांशी कसं वागायचं, बाहेर गेल्यानंतर जर समस्या आल्या, संकट आली तर त्यांना कसं फेस करायचं, हे सगळं त्या घरामध्ये अगदी लहानपणापासून शिकवलं जायचं. ॲटोमॅटिकली इतरांचं घरातल्यांचं बघून त्यांच्यावर संस्कार व्हायचे. पण दुर्दैवानं आता जॉईंट फॅमिलीजच राहिलेल्या नाहीत. आणि ज्यांच्या घरामध्ये जॉईंट फॅमिली तर सोडून द्या,
फक्त आजी आजोबा आहेत, तर त्या आजी आजोबाच्या मुलांना सुद्धा आपल्या आईवडिलांची अडचण व्हायला लागते. शहरातली माणसं काय करतात, ते वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकतात. मला वाटत होतं की ग्रामीण भागामध्ये, म्हणजे जे माझं ऑब्झर्वेशन होतं की मॅक्सिमम वृद्धाश्रमामध्ये कुणाचे आईवडील असतात, तर शिकलेल्यांचे, सुशिक्षितांचे आणि छान पद्धतीनं शहरामध्ये राहणाऱ्यांचे आईवडील वृद्धाश्रमात असतात. पण जेव्हा ग्रामीण भागामध्येही मी भरपूर ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा दुर्दैवानं माझ्या असं लक्षात आलं, तोपर्यंत मला ग्रामीण भागाबद्दल या बाबतीत खूप छान वाटायचं की खरंच हे थोडेसे कमी प्रगत असतील, थोडेसे कमी शिकलेले असतील, पण हे लोक सगळे माणुसकी जपणारे आहेत असं मला वाटायचं. पण दुर्दैवानं जेव्हा तेही ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा लक्षात असं आलं की भलेही हे लोक आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नसले तरी त्यांना अतिशय वाईट वागणूक दिली जाते. म्हणजे 2 वेळचा तुकडा खायला मिळतोय ना, तेच नशीब समज, अशा पद्धतीनं बोललं जातं. आणि काही ठिकाणी तो 2 वेळचा तुकडासुद्धा चांगल्या रीतीनं दिला जात नाही. काहीतरी उपकार केल्यासारखा किंवा कोणाला तरी आपण भिकाऱ्याला तरी खूप चांगल्या पद्धतीनं देऊ, सन्मानानं देऊ, इतक्या वाईट पद्धतीनं त्यांना 2 वेळचा तुकडा दिला जातो. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला खरंच आपलं कुटुंब एकत्र कसं राहील याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आता काय झालंय, असं म्हटलं जातं की एकाचा पगार पुरतच नाही, त्याच्यामुळे दोघांनाही नोकरी किंवा काहीतरी उत्पन्नाची साधनं ठेवावी लागतातच. खरं तर त्या बाबतीतही आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा की आपण आपल्या गरजा एवढ्या का वाढवाव्यात की ज्या गरजा एकाच्या उत्पन्नामध्ये व्यवस्थित होऊ नयेत. जेव्हा की जॉईंट फॅमिलीमध्ये 2 किंवा 3च जण कमावणारे असायचे आणि सगळं घर खूप मस्त हसत खेळत ते राहायचं, तेव्हा ते सगळं व्हायचं. मग आपल्या गरजा आपण एवढ्या जास्त का वाढवतोय? आपल्याला लगेच 2-4 वर्षानंतर बाईक का बदलावीशी वाटते? 2-4 वर्ष झाली की लगेच कार जुनी झाल्यासारखी का वाटते? आहे ते घर आपल्याला छोटं का वाटतं? मोठं घर का घ्यावं असं वाटतं? आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेवटी काय होतं, जेव्हा हे आई वडील दोघंही, म्हणजे तो तरुण गृहस्थ आणि त्याची पत्नी दोघंही नोकरी करणारे असतात, तेव्हा त्यांच्या छोट्या मुलांवर संस्कार करणारं कुणीही उरलेलं नसतं. कारण आता जसं मी सांगितलं की 15 दिवसांपूर्वीच माझी पुण्याला ट्रान्सफर झालेली आहे आणि 15 दिवस मी पुणे बघते. लक्षात येते की खरंच पुण्यासारख्या शहरामध्ये 3 ते 3.5-4 तास आरामात जातात फक्त त्या ट्रॅफिकमध्ये. मुंबईसारख्या ठिकाणी तर आपल्याला माहिती आहे 5-5, 6-6 तास त्या लोकलमध्ये जातात. मग त्या आईवडिलांना तरी का दोष द्यावा की त्यांना आपल्या मुलांना देण्यासाठी वेळ त्यांच्याकडे नाही आहे? कारण सकाळी उठलं की आवरायचं, ऑफिसमध्ये जायचं, घरी येईपर्यंत इतकी रात्र झालेली असते की त्याच्यानंतर बोलण्याचं, कुणाशी काही हसी मजाक करण्याचं त्राणही उरत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुलांना किंवा आपापसामध्ये तरी क्वालिटी टाईम देणार तरी कधी, हा महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. मग संस्कार करणार कधी, हाही एक महत्त्वाचा प्रश्न येतो. माझा एक कॉलेजमेट होता, तो मुंबईतल्या त्याच्या एका नातेवाईकाकडे गेला आणि तिथे जे त्यानं पाहिलं ते त्यानं सांगितलं. ते मी तुम्हाला सांगते की अशा घराघरांमध्ये काय घडतंय बघा. आता याचा हा नातेवाईक काहीतरी मला वाटतं चुलत मावस भाऊ असं काही असेल, आपण मावस भाऊ गृहीत धरूया. सो हा मावस भाऊ आणि त्याची बायको दोघंही IT मध्ये काम करणारे, मुंबईसारख्या ठिकाणी राहणारे, IT मध्ये पगार भरपूर आहेत. त्याच्यामुळे यांचं मस्त मोठा, खूप मोठा फ्लॅट होता, फार मोठा TV होता. त्याच्यानंतर त्या फ्लॅटमध्ये छान झोपाळा वगैरे वगैरे जे काही त्यांना म्हणजे सुख समृद्धीची साधनं म्हणतो आपण, ती सगळी साधनं त्यांच्या फ्लॅटमध्ये होती. पण आणि हे सगळं सांभाळण्यासाठी प्लस घरकामाला कोणीतरी पाहिजे म्हणून त्यांनी गावाकडचा एक म्हणजे गृहस्थ तिथे आणलेला होता, जो हे सगळ्या फ्लॅटची काळजी घ्यायचा किंवा त्यांना हवं नको ते बघायचा. आणि मग ह्या माझ्या कॉलेजमेटनं तिथे 2 दिवस राहिल्यानंतर जे ऑब्झर्व केलं ना, ते फार महत्त्वाचं आहे. तो म्हणाला, मी बघायचो की माझा मावस भाऊ आणि त्याची बायको सकाळी उठायचे, उठल्यानंतरच ते इतक्या म्हणजे 4थ्या गिअरमध्ये असायची की पटापट पटापट आवरून त्यांना जायचं असायचं. तिथेच नाश्ता पण मांडलेला असायचा, त्या गृहस्थानं गावाकडून आणलेल्या गृहस्थानं बनवून ठेवलेलं असायचं. ते वचवच काहीतरी 2-3 घास इकडे तिकडे काम करता करता ते खायचे. ताबडतोब लोकल पकडायची म्हणून ते दोघंही निघून जायचे. संध्याकाळी इतक्या उशिरा यायचे, यानं तोपर्यंत जेवण बनवून ठेवलेलं असायचं. दोघांनाही एकमेकांशी बोलण्याला सुद्धा म्हणजे स्वतः ताकद उरलेली नसायची. TV बघत दोघंही आपापलं जेवण करायचे आणि दोघंही बेडरूममध्ये जाऊन झोपी जायचे. आणि मग यानं सांगितलं, ह्या दिवसभर
हा गावाकडचा गृहस्थ काय करायचा, हे दोघं ऑफिसमध्ये निघून गेले की हा मस्त ते घरबीर जे काही थोडंफार आवरायचं ते आवरायचा, छान स्वतःसाठी साग्रसंगीत स्वयंपाक बनवायचा, झोपाळ्यावर बसायचा, मस्तपैकी टी व्हीवर त्याच्या आवडता कार्यक्रम लावायचा आणि टी व्हीवरचा कार्यक्रम एन्जॉय करत 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 त्याचं छान जेवण चालायचं. आणि एक वेळेस त्या गृहस्थांनी बोलून सुद्धा दाखवलं की मला असं वाटतं की हे दोघं जण जे धावपळ करतात, काम करतात ना, ते मला सुख मिळावं म्हणून. घरातल्या सगळ्या साधन सामुग्रीचा उपभोग कोण घेतोय, हा बाहेरून आणलेला गृहस्थ घेतोय. आणि हे दोघं काय करतात, फक्त पैसा कमवतायत. मग त्याचं म्हणणं खरंच की ह्याच्यासाठी सगळेजण ते काम करतायत. दुर्दैवानं घराघरांमध्ये हीच अवस्था झालेली आहे. आणि म्हणूनच आपण बघायला पाहिजे की खरंच आपण पैशाच्या मागे एवढं का लागायचंय. माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रगती थोडी कमी झालेली चालेल, कारण हे तर सत्य आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण म्हणतात ना की ओनली नॉलेज मेक्स नो डिफरन्स. प्रत्येकाला माहीत आहे की संपत्ती कितीही कमावली तरी वर घेऊन कोणीही जाणार नाही. प्रत्येकाला माहीत आहे संपत्ती कितीही असली तरी यमदूत जेव्हा येईल तेव्हा तो पूर्ण संपत्तीच्या मोबदल्यात 1 सेकंदही आपल्याला फ्री देणार, 1 सेकंदसुद्धा आपल्याला त्याच्या बदल्यात देणार नाही आहे, हे प्रत्येकाला माहीत आहे. पण ओनली नॉलेज मेक्स नो डिफरन्स म्हणून प्रत्येकजण आजही पैसे कमवण्याच्या रॅट रेसमध्ये इतका धावतोय की खरंच आपल्या कुटुंबियाला काय पाहिजे हे थोडंसं थांबून विचार पण करत नाही आहे. मी इतकी खरंच मेहनत करू का ज्याच्यामुळे आपल्याला सोबत राहता येणार नाही, सोबत 2 ताससुद्धा दररोज आपल्याला थांबता येणार नाही, हे एकदा कुटुंबियांनी थांबून विचार तर केला पाहिजे. पण आपल्याला असं वाटत असतं की जास्तीत जास्त पैसा घरात आणणं आणि जास्तीत जास्त सगळी उपभोगाची साधनं मिळवणं म्हणजे आपण सुखी आहोत. पण खरंच सुख कशामध्ये आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुखी असण्यापेक्षा हे अशा रीतीचं भौतिक सुख जरा कमी जरी झालं तरी जेव्हा आपण एकत्र असू तेव्हा आत्मिक आणि आपलं समाधान जे आहे ते सुख खूप चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा येतोय, जो थोडाफार वेळ आपल्या हातामध्ये असतो, किंवा मुंबई आणि पुणे सोडून द्या, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये जो थोडाफार वेळ हातात असतो त्या वेळेमध्ये आपण काय करतो, जे मी अगदी सुरुवातीला म्हणाले आणि तुमचं कौतुक केलं की तुम्ही सगळे हातातले मोबाईल दूर सारून इथे थांबले आहात. आणि मी आता इतक्या वेळापासून बघते ना तर कुणाचंही मान खाली नाही आहे, याचा अर्थ प्रत्येकाचं लक्ष इकडे आहे. म्हणजे तुम्ही तेवढा वेळ मोबाईल दूर ठेवू शकता, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण आता तसं नाही होत. म्हणजे मी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बघितली होती. साधारणतः त्या क्लिपवरून असं दिसत होतं की कोणतं तरी त्या मोठं फंक्शन असावं त्या घरामध्ये, ठिकठिकाणहून आलेले लोक असावेत, म्हणजे नातेवाईक परिवार सगळा असावा. त्यांच्या ड्रेसिंगवरून लक्षात येत होतं अगदी छोट्या 1 वर्षाच्या बाळापासून तर 85 वर्षाच्या आजीपर्यंत सगळेच्या सगळे त्या एकाच हॉलमध्ये सगळे बसलेले आहेत. फक्त सगळेजण काय करतायत, हे जर अगोदरचं चित्र असलं असतं तर सगळेजण हसी मजाक गप्पा गोष्टी छान काहीतरी चाललं असतं. पण आता त्या व्हिडिओ क्लिपमध्ये घर घर की कहाणीमध्ये असं होतं की आता सगळेच्या सगळेजण त्या मोबाईलमध्ये बघत आहेत, आपलंच हसत आहेत, आपलंच ते वाचून काहीतरी डोळ्यातून पाणी येतंय, एकमेकांशी शेअर करण्याची सुद्धा त्यांना इच्छा नाही आहे. पण हां, एक मात्र तरुण महिला होती की जी मात्र मोबाईल अजिबात बघत नव्हती. मग ती काय करत होती, तर ती आपल्या ह्या 1 वर्षाच्या मुलाला जेवू घालत होती, जो 1 वर्षाचा मुलगा मोबाईलमध्ये काहीतरी कार्टून बघत होता. अशा परिस्थितीमध्ये खरंच आपण कोणत्या साधनांना जवळ करतो याचाही तर विचार केला पाहिजे. आणि मोबाईल हे आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही आहे. पण बरेचदा काय होतं, मोबाईल वाजला की मी बघते, माझे कलिगसुद्धा बघते, कधी आम्ही सोबत लंचला बसलेलो असतो तेव्हा मोबाईल आला की काय होतं कुणास ठाऊक, कसं इमिजिएट ॲक्शन होऊन जाते की हातातला घाससुद्धा सोडून दिला जातो, मोबाईल घेतला जातो. अरे एवढं महत्त्वाचं नाही आहे. हां, जिथे ऑफिशियली लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्या पदावरच्या अधिकाऱ्यांनी जर तसा मोबाईल पटकन हँडल केला की न जाणो काही प्रॉब्लेम असू नये तर एक वेळ समजू शकतो. पण घराघरातल्या महिला, घराघरातले माणसं मी असे बघते की मोबाईल आला की ताटसुद्धा तसं सोडून अगोदर मोबाईल घ्यायला जातात. अरे एवढं नसतं खरंच अडलेलं, ते करतील पुन्हा त्यांच्या सोयीनं. प्रत्येकजण आपली सोय बघत असतो, जेवण सोडून मोबाईल घेणं इतकं खरंच नाही अडलेलं.
मी महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपच्या संदर्भानं एक बातमी वाचलेली होती, ती मला खूप आवडली. ही सुद्धा काही वर्षांपूर्वीची बातमी होती. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुप नक्कीच आपल्या इथल्यापेक्षा कुणापेक्षाही फार मोठा टर्नओव्हर असणारा ग्रुप असणार आहे, जो जास्त बिझी असणारे माणसं त्याच्यामध्ये असणार आहेत. हे तर आपल्याला माहीत, म्हणजे आपण गृहीत धरायला हरकत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या घरामध्ये सिस्टीम अशी होती की हे सगळेजण जे कामावर गेलेले आहेत आपापल्या बिझनेसच्या निमित्तानं किंवा आपापले काम करत आहेत, ते सगळेजण संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांच्या घरातली जी दादी आहे तिच्याकडे एक बास्केट ठेवलेलं असतं. त्या बास्केटमध्ये आल्यावर सगळेच्या सगळे मोबाईल त्याच्यामध्ये जमा केले जातात. त्या राऊंड टेबलसारखा जो टेबल आहे त्याच्यावर हे सगळे सदस्य बसतात. मग दिवसभरातलं जे काही त्यांच्या गप्पा गोष्टी असतील, अजून काही नातेवाईकांच्या गप्पा गोष्टी करायच्या असतील, एकंदरीत जे काही त्यांना गप्पा मारायच्या असतील, त्या गप्पा मारता मारता त्यांचं छानपैकी जेवण होतं. आणि जेवण झाल्यानंतर, गप्पा टप्पा झाल्यानंतर 2 तासानंतर प्रत्येकजण आपापलं मोबाईल घेतं आणि जातं. महिंद्रा अँड महिंद्राचेही लोक 2 तास विना मोबाईल राहू शकतात. आपण 2 मिनिट राहायचं म्हणलं की आपला जीव कासावीस व्हायला लागतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जो वेळ हातामध्ये आहे तो वेळ क्वालिटी टाईम म्हणून सुद्धा आपण आपल्या परिवाराला देत नाही. आणि मग अडचणी उद्भवायला लागतात. आणि मग आपल्याला वाटायला लागतं की नाती अशी का बिघडत चाललीत, किंवा परिवारामध्ये एवढा दुरावा का निर्माण होतोय. म्हणजे त्याच्या आयुष्यात एवढं घडलं, त्यानं मला सांगितलं सुद्धा नाही. एवढी मोठी गोष्ट तर मला सांगायला पाहिजे होती, किंवा ती एवढ्या मोठ्या संकटातून जात होती, मला तिनं सांगितलं असतं तर मी मदत केली असती. रिलेशनमध्ये ते सगळ्या पद्धतीनं ब्रिज निर्माण केलेलाच नसतो ज्याच्यामध्ये शेअरिंग आणि केअरिंग वाढलेलं असेल. काही वर्षांपूर्वी सिनियर सिटिझन्सचे जवळपास एक 15-16 कपल ट्रॅव्हल अँड टूर्स कंपन्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आयोजित करत असतात. त्याच्या अंडर हे 16-17 कपल्स फॉरेन कंट्रीमध्ये गेलेले होते. सिनियर सिटिझनचे म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या लग्नाला किमान 40 वर्ष झाले होते, काही जणांच्या लग्नाला तर 50-55 वर्ष झालेले होते. एका कंट्रीमध्ये गेल्यानंतर तिथे ते 3 दिवस राहिले. संपूर्ण कंट्रीतले महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळं ते बघत होते. आणि 3ही दिवस त्यांच्यासोबत एक फॉरेनची गाईड होती, जी 3ही दिवस यांना एंटरटेन करत होती, सगळं दाखवत होती. जेव्हा डिपार्ट होण्याची वेळ आली, हे लोक दुसऱ्या कंट्रीकडे निघण्यासाठी म्हणजे जाण्यासाठी निघाले, तेव्हा ह्या महिला गाईडच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. आणि तिनं असं सांगितलं की मी तुम्हाला 3 दिवसांपासून ऑब्झर्व करते, तुम्ही तुमच्या लग्नाला 40-50 वर्ष उलटून गेली आहेत, पण तरीही तुमच्यातलं प्रेम एवढं अबाधित आहे. मला वाटत होतं की एक तरी जोडपं मला असं सापडेल की ज्याच्यावर ते लादलं गेलं आहे, की त्याला लग्न नको होतं पण त्याला लादलं गेलं आहे आपल्या स्पाऊससोबत राहणं, पण तसंही मला कुठे दिसलं नाही. आणि एवढी 40-50 वर्ष झाल्यानंतरही तुम्हा लोकांचं प्रेम किती म्हणजे केवढं जास्त आहे. आणि तुम्ही दोघंही प्रत्येक कपलमधले एकमेकांना किती जपत होतात आणि किती काळजी घेत होतात. दुर्दैवानं आमच्याकडे मात्र असं आहे म्हणे की आमच्या मुलांची ओळख करून द्यायची तर सांगावं लागतं माझ्या 3ऱ्या नवऱ्याच्या 2ऱ्या बायकोचा पहिला मुलगा, असं काहीतरी बरंच लांबल्याचं गोंधळ सांगावा लागतो, जे तुमच्याकडे नाही. आणि त्याच्यामुळेच खरं तुमची कुटुंब व्यवस्था टिकली आहे आणि तुमचा देश ह्या प्रगतीकडे जात आहे. हे त्या फॉरेनच्या गाईडनं सांगितलं. आणि त्यानंतर मग मला प्रश्न असा पडला की ती पिढी होती की जी खरंच 40-50 वर्ष कुटुंब व्यवस्था, संसार टिकला ह्याचा अर्थ ती कुटुंब व्यवस्था टिकली. कुटुंब व्यवस्था टिकते याचा अर्थ समाज व्यवस्थितरित्या एकरूप राहतो. अशा परिस्थितीमध्ये कदाचित आमची पण पिढी असेल जी 40-50 वर्ष संसार एकत्र करून तेवढंच जीवापाड एकमेकांना जपेल. पण प्रश्न असा पडतो की पुढच्या काही पिढ्या येतील त्या किती वर्ष एकमेकांना जपतील. कारण दुर्दैवानं ज्या काही पोलीस अधिकाऱ्यांशी मी बोलते किंवा कधी जजेसशी बोलणं होतं तेव्हा लक्षात असं येतं की डिव्होर्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बरं, डिव्होर्ससाठी कारणं काही ठोस असतात का? त्यांनी असं सांगितलं की अक्षरशः आमच्याकडे डिव्होर्ससाठी अपील केलेले लोक जे असतात ते अशा प्रकारचे मुद्दे घेऊन येतात, ह्याला कितीदाही सांगितलं तरी तो ओला टॉवेल सोफ्यावरच टाकतो. मग माझं डोकं नाही सरकत का? दररोज मीच हा टॉवेल उचलायचा का? आता महिलांना विचारायला हवं, किती वर्षांपासून तुम्ही टॉवेल उचलताय ओला, पण तरीही एकत्र आहात.
अशा गोष्टींवरून जर हे आपली तरुण मंडळी पार डिव्होर्सपर्यंत जात असेल तर त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की रिलेशन म्हणजे आपण तर जॉईंट फॅमिलीचा एक विचार करतोय की पुन्हा एकदा जॉईंट फॅमिली अस्तित्वात आली पाहिजे असा आपण विचार जिथे करतोय तिथे दुर्दैवाने इथे हे दोघं जण सुद्धा एकत्र राहू शकत नाही आहेत. म्हणजे जॉईंट फॅमिली म्हणजे आम्ही नवरा बायको एकत्र राहतो ही आमची जॉईंट फॅमिली असं म्हणायला लागतील हे पोरं. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपल्याला सांगावं लागेल किंवा ही मुलं ना कोणीसुद्धा आपण सांगून त्यांच्या लक्षात येत नसतं ते ऑब्झर्व करत असतात त्याच्यातून ते शिकत असतात. सो त्यांना ह्याची जाणीव वेगवेगळ्या पद्धतीनं करून दिली गेली पाहिजे की अशा रीतीनं नात्यामध्ये काही प्रकारच्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. काही प्रमाणामध्ये एकमेकांशी सांगून किंवा एकमेकांशी चर्चा करून बोलून असे मुद्दे सॉल्वही करता येतात. आणि जेव्हा आपलं इमोशनल कोशंट व्यवस्थितरित्या आपण हँडल करत असतो तेव्हा स्वतःच्या भावना समजावून घेणं, इतरांच्या भावना समजावून घेणं आणि ते टॅकल कशा करायच्या हे सुद्धा लक्षात घेणं आपल्याला जमायला लागतं. त्याच्याचमुळे आपण ह्या लोकांना सांगितलं पाहिजे आता की प्रत्येक कोणतंही रिलेशन घ्या. म्हणजे आता इथे भरपूर साऱ्या माझ्या महिला बसलेल्या आहेत. तुमच्या लेकीशी कधीच वाद होत नाही का? होतो. माझाही माझ्या आईशी कधीतरी वाद होतो, कधीतरी अबोला होतो. जिथे आई आणि मुलगी यांच्यामध्ये सुद्धा वाद उद्भवू शकतो, अबोला उद्भवू शकतो, तेव्हा तर कोणत्याही नात्यामध्ये असं होणं स्वाभाविक आहे, ते नॅचरल आहे. पण आपण त्याला तिथेच न धरून ठेवता किंवा त्याच एका गोष्टीला हायलाईट न करता बाकीच्या चांगल्या गोष्टी लगेच बघणं, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं आणि या काही गोष्टींमध्ये बदल करता येत असेल तर बदल करणं आणि नसेल करता येत तर आहे त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून लगेच पुढे चालायला लागणं हे त्यांना शिकवणं गरजेचं आहे. फक्त ॲडजस्टमेंट नवरा बायकोच्याच नात्यात करावी लागत नाही, प्रत्येक नात्यात करावी लागते हे त्यांच्यावर बिंबवणं गरजेचं आहे. आपण सगळेजण किती इझिली म्हणतो की हो स्वभावामध्ये फरक असतो, हाताची पाचही बोटं काही सारखी नसतात. तर खरंच हाताची पाचही बोटं सारखी नसतात. हे 5 बोट एकत्र जेव्हा येतात तेव्हा ताकद बनते. हे पुन्हा एकदा आपल्याला ह्या लोकांच्या ह्या सगळ्या तरुणांच्या लक्षात आणून द्यावं लागेल. जेव्हा खरंच आपण व्यक्तिगत हित बघण्याच्या ऐवजी किंवा मला एकट्याला कितीचं पॅकेज आहे, माझा बंगला किती करोडचा आहे हे सांगण्याच्या ऐवजी आता ही अहमहमिका लागली पाहिजे, ही रेस लागली पाहिजे की माझं कुटुंब किती लोकांचं आहे. इतक्या लोकांचं कुटुंब असताना सुद्धा आम्ही फार व्यवस्थित राहतो. मला खरंच ना काही गोष्टींमध्ये फार छान वाटतं बरं. विशेषतः जैन समाजाच्या ह्या कार्यक्रम आहे किंवा व्याख्यानमाला आहे त्यांचं मी आवर्जून नेहमी कौतुक करते. कारण मला आतापर्यंत जिथे जॉईंट फॅमिली भेटल्या ना त्या ह्याच समाजात भेटल्या. अजूनही तुम्ही कुटुंब व्यवस्था जपून ठेवताय. आणि खूप मोठं नाव आहे महावीर पाटणे साहेब म्हणून, औरंगाबाद संभाजीनगरचेच. तर त्यांनी तर मला सांगितलं तुम्ही आमच्या घरी येऊन बघा, जवळपास एक 40 ते 50 जण त्यांच्या घरामध्ये आहेत. किचन अजूनही एक आहे आणि त्यांचं सगळं काही व्यवस्थित चालतं. ग्रेट. म्हणजे जे जॉईंट फॅमिली टिकवत नाहीत किंवा ज्यांना वाटतं जॉईंट फॅमिली टिकू शकत नाही, तिथे व्यक्तिगत हित जोपासलं जात नाही, त्यांच्यासाठी हे उदाहरण खूप मोठं आहे की यस प्रगतीही तुम्ही तेवढीच साधता आणि तेही कुटुंब व्यवस्थित ठेवून. कदाचित पुन्हा मग तोच मुद्दा आहे की सगळे एकत्र असल्यामुळे ताकद बनलेली असते ज्याच्यामुळे प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही खूप उंच जाता आणि कौटुंबिक लाईफसुद्धा तुम्ही फार छान पद्धतीनं जोपासता. त्याच्याबद्दल तर मी फार मनापासून तुम्हा सर्वांचं कौतुक करते या निमित्तानं. या अशा सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये दुर्दैवानं आपला समाज ज्या परिस्थितीमध्ये जातोय ना तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कॅलिफोर्निया किंवा सिलिकॉन व्हॅली म्हणून जी प्रसिद्ध आहे, जिथे सगळे IT वाले बिल गेट्स, जेफ बेझोस वगैरे सगळे लोक तिथे राहतात. आणि हां, याच्या अनुषंगाने एवढं सांगते की हे सगळे माणसं ज्यांनी एवढे गॅजेट्स निर्माण केले ना, यांनी आपल्या मुलांच्या हाती गॅजेट्स वय 16 पूर्ण केल्यानंतर दिले बरं. आपण 6 महिन्याच्या पण लेकराला आता द्यायला लागलो. अगोदर तरी 1 वर्षाच्या लेकराला देत होतो, आता 6 महिन्याच्या लेकरालाही द्यायला लागलो. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये, कॅलिफोर्निया, युरोपमधल्या काही देशांमध्ये आता नव्या पद्धतीचे हॉटेल्स निर्माण झालेले आहे. त्या हॉटेल्सचं नाव आहे किंवा एकंदरीत त्यांना जे काही म्हटलं जातं, ज्या प्रकारानं ओळखलं जातं, टॉक टाईम हॉटेल्स.
टॉक टाईम हॉटेल्स. का? कारण तिथे सगळ्यांकडे पैसा भरपूर आहे, पण त्यांच्याकडे ऐकून घेणारं कोणीही नाही. भावना कुणाशी शेअर करावे. मला खूप आज वाईट वाटतंय, आज माझ्यासोबत काहीतरी घडलंय, मला कुणाशी तरी शेअर करायचं आहे, किंवा आज माझ्या आयुष्यात इतकं छान झालंय की माझ्या पाठीवर कोणाची तरी शाबासकीची थाप पडली पाहिजे असं वाटतंय. पण हे सगळं शेअर करण्यासाठी तिथे कुणीही नाही. त्यांच्यासाठी हे टॉक टाईम हॉटेल्स आहे. तिथे आपण जायचं, आपल्याला जर काही शेअर करायचं असेल तर आपण जायचं. जसं मेनू कार्ड असतं तसं तिथे काही लोक अपॉइंट केलेले असतात आपल्याशी बोलण्यासाठी येणारे. त्यांचं सगळं ते एकंदरीत रूपरंगाचं वर्णन, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे सगळं लिहिलेलं असतं. आपल्याला वाटतं ना माझ्या भावना कोण समजावून घेऊ शकतं. सो तसे सगळे मेनू कार्डसारखं तिथं त्या माणसांबद्दल लिहिलेलं असतं. आपण त्यातलं कोणीतरी उचलायचं, मग तो मनुष्य आपल्यासमोर येतो. मग आपल्याला जे काही शेअर करायचं ते त्याच्यासमोर शेअर करायचं, त्याचे पैसे द्यायचे आणि निघून जायचं. टॉक टाईम हॉटेल्स. दुर्दैवानं ही वेळ आपल्यावर अजून आलेली नाही. आपल्याकडे अजूनही लिसनिंग इयर्स आहेत. आपलं ऐकून घेणारं कोणीतरी आहे. अजूनही मला आजी आजोबासुद्धा ह्याच्यामध्ये दिसत आहेत. सो आहेत आपल्या घरात, आपल्या कुटुंबात अजूनही आजी आजोबा आहेत. आपल्या घरात तेवढं ऐकून घेण्याचा वेळ नक्कीच आई काढते, वडील काढतायत. हे आता आहे, पण पुढे भविष्यातसुद्धा हे टॉक टाईम हॉटेल्स आपल्याकडे निघू नयेत याची काळजी आपण आत्तापासून घ्यायला पाहिजे. त्याचा पाया आपल्याला आत्ता बांधावा लागेल. आणि त्याच्यासाठी खरंच आपण नाती तुटून जाण्याच्या अगोदर पुन्हा एकदा ती व्यवस्थित कशी ठेवता येतील, लिसनिंग इयर त्यांना परस्परांना कसा मिळवून देता येऊ शकेल याच्यासाठी विचार करायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आनंदाचं पासबुक ही एक कन्सेप्ट फार महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपल्या मुलीचं लग्न झालं आणि मुलीला पाठवायचं होतं सासरी, तेव्हा या आईनं आपल्या लेकीला बोलवलं, जावयाला बोलवलं आणि त्यांच्या हातामध्ये एक पासबुक दिलं. बाकीचं तर सगळं काय काय गिफ्ट द्यायचे होते ते तर सगळे दिलेले होते. हे ॲडिशनल गिफ्ट म्हणून त्या दोघांच्या हातात एकत्रितरित्या जॉईंट पासबुक होतं. त्या दोघांच्या हातात पासबुक दिलं आणि सांगितलं, हे तुमचं आनंदाचं पासबुक बरं का. म्हणजे काय करायचं, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंद निर्माण झालेला आहे, आपण खूप सुखी आहोत, तेव्हा तुम्ही लगेच बँकेमध्ये जायचं आणि ह्या पासबुकमध्ये रक्कम जमा करायची. ती रक्कम किती आकडी आहे हे महत्त्वाचं नाही. 200 रुपये असोत का 2000 रुपये असोत, रक्कम कितीही असू देत, त्या निमित्तानं तुम्ही रक्कम त्या पासबुकमध्ये जमा केली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. लेकीला आणि जावयाला खूप कौतुक वाटलं की अच्छा हे असं पण काही असतं, असं पण एकदम वेगळं काहीतरी हटके गिफ्ट आहे एकदम. दोघांनाही खूप छान वाटलं. लगेच दोघांच्या लक्षात आलं की अरे आपण 7 जन्मासाठी बांधलो गेलो आहोत, हीच तर केवढी आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि म्हणून त्यांनी लगेच आम्ही एकत्र बांधलो गेलो आहोत याच्यासाठी लगेच काही रक्कम जमा केली. वेळोवेळी आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात निर्माण होत होते आणि वेळोवेळी त्या पासबुकमध्ये पैसे जमा होत होते. पण म्हणतात ना, सगळे दिवस काही सारखे नसतात. आयुष्य जसं जसं पुढे जात होतं तसे तसे त्यांच्यामध्ये थोड्याशा कुरबुरी व्हायला लागल्या, वाद व्हायला लागले, कधी कधी भांडण व्हायला लागलं. आणि एके दिवशी या मुलीनं आपल्या आईला फोन केला आणि सांगितलं की माझं आणि तुझ्या जावयाचं आता अजिबात पटणं शक्य नाही आहे, आम्ही आता उद्या जाणार आहोत वकिलाकडे डिव्होर्सचे पेपर साईन करण्यासाठी. आई काही क्षण तिनं पॉज घेतला आणि तिनं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही दोघंही शहाणे आहात, हुशार आहात, समजदार आहात, तुम्हाला मी काही सांगण्याची गरज नाही. फक्त मला काय वाटतं की तुमच्या दोघांची एकत्र जोडली जाण्याची निशाणी जी होती ते जॉईंट पासबुक, आनंदाचं पासबुक, ते अगोदर मोडून टाका आणि किती पैसे कुणाच्या वाट्याला येतात ते एकदा बघून घ्या आणि नंतर तर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. तू कोणतंही डिसिजन घे, तुझ्यासोबत मी नेहमीच राहणार आहे, तुझी आई म्हणून, आईनं सांगितलं. आणि हिच्या लक्षात आलं, अरे हो की ते जॉईंट पासबुक आपल्याला दिलं होतं. मध्ये बरेच महिने, काही वर्ष असे गेले की ते जॉईंट पासबुकचा विसरच पडला ह्या वादावादी आणि भांडाभांडीमध्ये. आता ते जॉईंट पासबुक आहे कुठे शोधायला पाहिजे. मी किती रक्कम जमा केली ती मी बघेन, माझी रक्कम मी काढून घेईन. म्हणून तिनं ते जॉईंट पासबुक जे होतं ते शोधलं. धूळ खात कुठेतरी पडलेलं होतं, धूळ सगळी झटकली आणि किती पैसे मी किती जमा केले हे बघण्यासाठी जस्ट तिनं पेज उलटत गेली आणि तिच्या लक्षात आलं, अरे वा, हे पैसे आम्ही दोघांनी जमा केली होती जेव्हा बाळाची चाहूल लागली होती. अरे वा, हे पैसे आम्ही तेव्हा जमा केले जेव्हा आम्ही हे नवीन घर घेतलं होतं. आणि मग तिला एकदम प्रश्न पडला की ही रक्कम तर मी नाही जमा केली, ही रक्कम तर माझ्या नवऱ्याने जमा केली, त्यानं का बरं जमा केली.
बराच विचार केला आणि नंतर लक्षात आलं, हां, जेव्हा मी इंडिपेंडंटली कार ड्राईव्ह केली तेव्हा माझ्यापेक्षाही आनंद त्याला इतका जास्त झाला होता की त्यानं दुसऱ्या दिवशी लगेच पैसे जमा केले होते. ही रक्कम ही सुद्धा त्यानंच जमा केली, ही त्यानं का जमा केली? असे मग तिला वेगळे वेगळे प्रसंग आठवायला लागले की जेव्हा तिच्या आनंदाच्या क्षणांमध्ये ह्यानं पैसे जमा केले होते, कारण त्यालाही तेवढाच आनंद झालेला होता. आता खरं तर सगळे मागचे आनंदाचे प्रसंग आठवल्यानंतर आता आपण का इथपर्यंत येऊन पोहोचलोय या भावनेनं तिच्या डोळ्यात पाणी आलं खरं, पण तिला माघार घ्यायची नव्हती. नवऱ्यासमोर मी कमकुवत हे तिला बिलकुल दाखवायचं नव्हतं. तिनं तसेच डोळे पुसले. नवरा काहीतरी काम करत बसलेला होता, ते पासबुक घेतलं, त्याच्यासमोर नेऊन आदळलं, यातले पैसे वाटून घ्यायचेत बरं का, कसं बसं सांगितलं आणि लगेच गेली. कारण तिला भीती होती की पुन्हा आपल्या तोंडातून लगेच रडणं बाहेर पडू नये म्हणून लगेच निघून गेली. याच्याही डोक्यात, हो बघून घेऊ, हे तुझ्या आईनं दिलेलं ना, मला आता ते पासबुकसुद्धा नको, पैसे माझे मी काढून घेतो. म्हणून त्यानं जेव्हा बघायला सुरुवात केली, एक एक आनंदाचे प्रसंग त्याच्याही लक्षात यायला लागले. त्यालाही प्रश्न पडला की हे पैसे तर तिनं जमा केले, तिनं का जमा केले? जेव्हा मला ऑफिसमध्ये प्रमोशन झालं तेव्हा तिला इतका आनंद झाला की तिनं पैसे जमा केले. जेव्हा मला कंपनीनं पहिली फॉरेन टूर दिली तेव्हा तिला इतका आनंद झाला, भलेही तिला नेणं अलाउड नव्हतं, पण ती इतकी खुश होती की तिनं हे पैसे जमा केले. असं करता करता त्याच्याही डोळ्यामध्ये अश्रुधारा लागल्या. पण दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे हिनं आईला फोन केला आणि सांगितलं, आई, आम्ही दोघंही आता निघालो आहोत, पण वकिलाकडे डिव्होर्स पेपर साईन करण्यासाठी नाही, तर बँकेमध्ये आनंदाच्या पासबुकमध्ये रक्कम जमा करण्यासाठी. प्रत्येक रिलेशन्ससाठी असं आनंदाचं पासबुक आपल्या आयुष्यामध्ये असलंच पाहिजे. भलेही ते बँकेचं जॉईंट पासबुक नसेल, पण अशा काही मेमरीज असतील, अशा काही गोष्टी असतील. अगोदर फोटोज तरी असायचे की ते अल्बम उघडायचे आणि बघायचे, पण आता त्या मोबाईलमध्ये, हार्ड डिस्कमध्ये, पेनड्राईव्हमध्ये इतके सगळे फोटो पडलेले असतात की ते पुन्हा लावून बघणंसुद्धा आपल्याच्यानं होत नाही. त्याच्यामुळे असे मोजक्या काही गोष्टी तरी आपल्यासोबत असल्या पाहिजे की जेव्हा आपल्याला वाटेल की हे नातं मला तोडून टाकायचं, पुरे झालं, हे नातं मी निभवूच शकणार नाही, डोक्याच्या वर चाललं हे नातं, तेव्हा हे आनंदाचं पासबुक आपल्याला लक्षात आणून देईल की आत्तापर्यंत किती क्षण तुम्ही सुखाने एन्जॉय केलेले आहेत. आणि आताही जे काही तुमच्या आयुष्यात घडतंय त्याला परत फिरण्याचा मार्ग नाही असं अजिबात नाही. तुम्ही जर सामंजस्यानं घेतलं तर डेफिनेटली तुम्हाला हा पण सगळा जो प्रॉब्लेम झालेला आहे तो पार करून, त्याला ओव्हरकम करून पुढे जाता येईल, पुन्हा एकदा एकत्र राहता येईल. बेसिकली जर हे नातं इतकं डोईजड झालं होतं तर इतकी वर्ष आपण का जपलं होतं याचा जरी आपण विचार करायला लागलो तर डेफिनेटली हे असे आनंदाचे कितीतरी क्षण आपल्याला रिमाइंड होतील आणि आपण पुन्हा त्या वकिलाकडे जाण्याच्या ऐवजी बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी डेफिनेटली जाऊ, याची मला पूर्ण खात्री आहे. याच्यासाठी ना फक्त कधी कधी काय करावं लागतं माहिती आहे का? तुमच्यापैकी सगळ्यांनीच मला खात्री की लिंबू मिरचीचं लोणचं खाल्लेलं आहे, बरोबर? खरं तर ते असतं मिरचीचं लोणचं, म्हणजे मिरच्याच भरपूर असतात त्याच्यामध्ये. 1 किलो मिरची असेल तर 1.25 किलो त्याच्यात लिंबू टाकलेले असतं ते मिरचीचं लोणचं. पण त्याच्यात लिंबू का टाकतात बरं? लिंबू याच्यासाठी टाकतात की ते लिंबू मिरचीचा तिखटपणा कमी करतं. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुटुंबातला एक सदस्य म्हणून ओळखता आलं पाहिजे की माझ्या कुटुंबातलं कोणीतरी आता मिरची जर झालं आहे तर मला लिंबू व्हायचं आहे. तो तिखटपणा थोडासा कमी करायचा आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती आहे का, जे खूप जणांशी मी चर्चा करते, विशेषतः तरुण पिढीशी जेव्हा कॉलेजमध्ये गेल्यावर चर्चा होते, आता इथे तरुण मंडळी पण काही आहेत म्हणून मला अवश्य आवर्जून सांगावंसं वाटतं, मीच का माघार घ्यायची, प्रत्येक वेळेस मीच का ऐकून घ्यायचं? ऐकून घ्यायचं, माघार घ्यायची असा त्याचा अर्थ नाही आहे. आपण फक्त त्यावेळेस समजूतदारपणा दाखवायचा, कारण मिरचीला मिरचीच दिली तर तिखटपणा वाढणार आहे. मिरचीचा संयोग जेव्हा लिंबाशी होईल तेव्हा तिखटपणा कमी होईल. समोरची व्यक्ती जेव्हा शांत झालेली असेल ताबडतोब तिला तुझं काय चुकलं हे सांगण्याची गरज नसते. एकदा ती व्यक्ती शांत झाली, ती शांत होईपर्यंत आपण जेव्हा लिंबू होऊ तेव्हा ती शांत झाल्यानंतर तुझ्या बोलण्यामुळे मी कशी दुखावली गेले आहे, तुझ्या बोलण्यामुळे मला काय त्रास झाला आहे, हे
सगळं व्यवस्थितरित्या कम्युनिकेट करता येतं. इव्हन तुझ्या कोणत्या गोष्टी मला खटकतात, तुझं मला इथे चुकल्यासारखं वाटतं आहे, हे सुद्धा व्यवस्थितरित्या सांगता येतं. फक्त लक्षात घ्यावं लागतं की त्या क्षणी मात्र आपल्याला लिंबूच व्हावं लागतं, लिंबू होण्याचा समंजसपणा दाखवावा लागतो. बरं, आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे मुद्दे येतील की ओके, हे आम्हाला माहीत नव्हतं ना, पण आम्ही बरेचदा मिरची झाल्यानंतर आम्ही पण मिरची होत गेलो, अजून भांडण वाद पुढे वाढत गेलं आणि काही नात्यांमध्ये तर खूप प्रॉब्लेम क्रिएट झाले. आता काय करायचं? सोल्युशन त्याच्यावरही आहे. सोल्युशन प्रत्येक गोष्टीवर असतं, फक्त आपण ते शोधलं पाहिजे आणि ते वापरण्याची आपली स्वतःची इच्छा असली पाहिजे. याच्यावर सोल्युशन तेच आहे जे त्या तरुणानं केलं. आपण सगळ्यांनीच म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जेवढ्यांदा हात धुतले नसतील त्याच्या कैक पटीनं जास्त हात आपण कोरोनाच्या 2 वर्षात धुतलेत. त्याच पद्धतीनं आपण आतापर्यंत जे काढे, लिंबू पाणी, संत्रे वगैरे वगैरे खाल्ले पिले नसतील ते सगळं आपण त्या 1.5-2 वर्षात खाऊन पिऊन बसलोय. मग त्याच पिरियडमध्ये ह्या तरुणानं काय केलं, लिंबू पाणी पिण्यासाठी तर सांगितलं जात होतं भरपूरदा. मग त्यानं अशाच रीतीनं त्या एक ग्लास घेतला, ग्लासभर पाणी घेतलं, एक लिंबू घेतलं, ते कट केलं. आता त्याच्या डोक्यात विचार असा होता की हे अर्ध लिंबू ह्या ग्लासभर पाण्यामध्ये मिक्स करायचं, पाणी पिऊन घ्यायचं, हे अर्ध लिंबू आपण पुढच्या पाण्याच्या वेळेस वापरूया. पण नेमकं लिंबू पिळत असताना त्याला फोन आला आणि फोनवर बोलण्याच्या नादामध्ये त्यानं हे लिंबू तर पिळलंच, पण दुसरंही उरलेलं अर्ध लिंबूही पिळून टाकलं. आणि जेव्हा फोन संपून त्यानं पाणी प्यायला सुरुवात केली, लक्षात आलं पाणी खूपच आंबट झालं आहे. आता काय करायचं? सिंपल. त्यानं जे केलं ना तेच आपल्याला करावं लागतं. काय केलं त्यानं? आणखी एक ग्लासभर पाणी घेतलं, पाणी मिक्स केलं. आता एका ग्लासाला अर्ध लिंबू प्रमाण बरोबर झालं, पिऊन घेतलं, ते झाकून ठेवलं, पुन्हा थोड्या वेळाने पिऊन घेतलं. म्हणजे एक्स्ट्राचं पडलेलं अर्ध लिंबू काढून घेणं शक्य नाही, पण त्या एक्स्ट्राच्या पडलेल्या अर्ध्या लिंबाला डायल्यूट करणं शक्य आहे. कसं डायल्यूट करणार आपण? एक्स्ट्राचं पाणी टाकून. काही नात्यांमध्ये आपण पसारा करून ठेवलाय, गोंधळ घालून ठेवलाय. आता फ्लॅशबॅकमध्ये जाऊन तो काढून घेणं आपल्याला शक्य नाही. जसं ते उरलेलं अर्ध लिंबू आपण पिळून टाकलं ते काढणं शक्य नव्हतं, तसा तो पसारा फ्लॅशबॅकमध्ये जाऊन निस्तरणं शक्य नाही. मग आता काय शक्य आहे? आता त्या पसारा डायल्यूट करणं आपल्याला शक्य आहे. तो डायल्यूट आपल्याला कसा करता येईल? सिंपल, अधिक चांगलं वागून. तुम्हाला कधी लक्षात आलं असेल आपली काही चूक झाली, नंतर लक्षात आली, आपण सॉरी खरंच, म्हणजे मला खरंच माफ करा, मला तसं म्हणायचं नव्हतं, असं म्हटलं तर समोरची व्यक्ती म्हणते सुद्धा हां ओके मला कळालं, इट्स ओके. पण आपल्याला वाटत असतं की त्या व्यक्तीनं आपल्याला माफ केलेलं नाही आहे. ती इट्स ओके म्हणते खरं, पण तिनं खरंच माफ केलेलं नाही. बरोबर होतं ना असं बरेचदा आपल्यासोबत? अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ते जे गोंधळ घालून ठेवला तो डायल्यूट करण्यासाठी इतकं चांगलं वागावं लागेल की त्या व्यक्तीची खात्री पटेल की आपण जे म्हणतोय की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, ते माझी खरंच चूक झाली, मी तसं बोलायला नको होतं, मी तसं वागायला नको होतं, ते खरंच हे मनापासून आहे, हे त्या व्यक्तीच्या लक्षात येईल आपण अधिक चांगलं वागल्यामुळे. आणि मग ती परिस्थिती डायल्यूट झालेली असेल आणि रिलेशन्स मग पुन्हा एकदा पूर्वपदावर यायला सोयीचं होईल, जे कदाचित कधीच पूर्वपदावर आले नसते. पण अर्थात ही डायल्युटिंग लेमन वॉटर थिअरी असं मी म्हणते त्याला, पण अर्थात ही डायल्युटिंग लेमन वॉटर थिअरी आपल्या हातात आहे म्हणून रिलेशनमध्ये गोंधळ घालत राहायचं, नंतर डायल्यूट करत राहायचं, हे जमत नाही, अजिबात जमत नाही. नाहीतर म्हणाल मॅडमने छान मार्ग सांगितला, आता रिलेशन तुटलं तरी हरकत नाही, पुन्हा आपण डायल्यूट करू. कारण एक गोंधळ निस्तरण्यासाठी असं म्हटलं जातं की त्याच्या 90% गोंधळ आपण 10% केला असेल तर 90% एफर्ट्स आपल्याला जास्त द्यावे लागतात, तेव्हा कुठे ते डायल्यूट होतं. इथे म्हणजे अजून एका ग्लासानं पाणी डायल्यूट झालं खरं, रिलेशनमधला गोंधळ तेवढ्या थोड्या गोष्टीनं डायल्यूट होत नाही. त्याच्यामुळे काळजी तर ती घ्यावी लागेलच आपल्याला की ती वेळच येऊ नये. मार्गारेट मीड ह्या कल्चरल अँथ्रोपॉलॉजिस्ट होत्या, म्हणजे मानववंशशास्त्राचा सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या. त्यांना एकदा त्यांच्या स्टुडंटनं असं विचारलं की म्हणजे संस्कृतीची सुरुवात झाली असं नेमकं केव्हा घडलं? जेव्हा मनुष्य गुहेत राहत होता तेव्हापासूनची ही सगळी गोष्ट.
तेव्हा मग त्यांनी जो अभ्यास केला होता त्या अभ्यासाच्या आधारावर त्यांनी असं सांगितलं की मनुष्याच्या संस्कृतीची सुरुवात, संस्कृती बरं शब्द तोच मी मुद्दाम वापरते, मनुष्याच्या संस्कृतीची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा एका मनुष्याच्या मांडीचं हाड मोडलं आणि ते जोडलं सुद्धा गेलं, जुटलं ते, आणि तो मनुष्य पुन्हा आपल्या कामाला लागला. म्हणजे कसं कुणालाच नाही कळलं की नेमकं काय असं हाड मोडणं आणि जोडणं. हे तर आताच्या युगामध्ये आपल्याला खूप कॉमन वाटतंय. कधी कधी काही असे फ्रॅक्चर असतात की जे आपोआपच नंतर थोडंसं फ्रॅक्चर झालेलं असेल, थोडंसं गळ्यात हात बांधला की ते नंतर दुरुस्त होऊन सुद्धा जातं. मग नेमकं काय अर्थ? तर तेव्हा तिनं असं सांगितलं की त्या काळामध्ये पायाला इंजुरी होणं याचा अर्थ त्या प्राण्याचा मृत्यू जवळ येऊन थांबणं असाच फक्त असायचा. तो प्राणी कोणताही असू देत, हिंस्त्र श्वापद असू दे, हरिण असू दे, नाही तर मनुष्य प्राणी असू दे, त्याचा तेवढाच अर्थ निघायचा. कारण जेव्हा असं पायाला इंजुरी झाल्यामुळे मूवमेंटवर बंधनं यायची तेव्हा पाणी अगदी जवळ झरा असेल, जवळ तलाव असेल तरी सुद्धा तिथे जाऊन पाणी पिणं ह्या प्राण्याला शक्य व्हायचं नाही. तहानेनं व्याकुळ होऊन हा जाईल कदाचित. त्याला जवळच फळफळावळं दिसत असली तरी सुद्धा तो ती फळफळावळं सुद्धा घेऊ शकणार नाही. शिकार करणं तर दूरची गोष्ट राहिली. म्हणजे तो भुकेनं तहानेनं व्याकुळ होऊन मरेल किंवा एखादं दुसरं श्वापद त्याच्यावर अटॅक करेल आणि त्यामुळे तो मारला जाईल. ते म्हणजेच पायाला इंजुरी होणं याचा अर्थ एकच की त्याचा मृत्यू जवळ आलेला असणं. पण जेव्हा एका मनुष्याच्या मांडीचं हाड मोडलं, पायाला इंजुरी झाली, त्याच्या मूवमेंट्सवर बंधनं आली, पण तरीसुद्धा ते जोडलं गेलं याचा काय अर्थ? ते हाड जोडेपर्यंत त्याला जिवंत राहिला. तो कसा जिवंत राहिला? कारण त्या काळामध्ये बाकीच्या मनुष्य प्राण्यांनी त्याची काळजी घेतली. त्याला खाणं स्वतःचं मिळवणं शक्य नव्हतं, त्याला कोणीतरी खाऊ घातलं, त्याला कोणीतरी पाणी पाजवलं, जे अटॅक त्याच्यावर झाले असते त्याच्यापासून दुसऱ्या कोणीतरी याचं संरक्षण केलं. आणि तेव्हा खरी संस्कृती उदयाला आली की त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सुद्धा काही केलं पाहिजे. संस्कृती तशी आलेली आहे, इतरांचा जीव वाचवण्यामधून. आणि सुरुवातीला मी काय सांगितलंय, आता दुर्दैवानं आपण एकमेकांचा जीव घेण्याकडे जात आहोत. मग त्याच वेळेस समप करताना मी आणखी दक्षिण आफ्रिकेमधल्या एका प्रदेशामध्ये मानववंशशास्त्रज्ञांनी जो प्रयोग केला होता त्या प्रयोगाबद्दल आपल्याला माहिती देईन आणि मग आपली रजा घेईन. हे मानववंशशास्त्रज्ञ दक्षिण आफ्रिकेतल्या अशा प्रदेशामध्ये पोहोचले ज्या प्रदेशामध्ये झाडीबिडी भरपूर होती, पण तरीसुद्धा तिथे खाण्यासाठी काहीही उपलब्ध नव्हतं. शिकार करण्यासाठी ना प्राणी ना झाडाची काही फळावळं. अशा परिस्थितीमध्ये जी मुलं पण तिथे दिसली थोडीफार, ती मुलंसुद्धा पोट खपाटीला गेलेली, कुपोषित झालेली अशी सगळी ती मुलं होती. या परिस्थितीमध्ये या मानववंशशास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाचा भाग म्हणून त्या मुलांशी संवाद साधला. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी असं केलं, एक मोठी बास्केटभर खाऊ, त्या बास्केटभर खाऊ तिथे नेला. तो खाऊ असा होता की पोट भरलेलं असेल, गच्च पोट भरलेलं असेल तरी त्या सुवासानं एक तरी घास खाऊन बघूया अशी इच्छा होईल इतका सुगंध त्या सगळ्या खाद्यपदार्थांचा पसरलेला होता. फळावळ सगळी काही त्याच्यामध्ये होती. ती सगळी खाऊची बास्केट त्यांनी एका ठिकाणी ठेवली आणि ह्या सगळ्या मुलांना सांगितलं की तुम्ही आता स्वतः जेवढ्या वेगात पळता येईल तेवढ्या वेगात तुम्ही पळायचं. जो कोणी त्या बास्केटला पहिल्यांदा टच करेल ही खाऊची संपूर्ण बास्केट त्या मुलाची होऊन जाईल. मग तो त्याच्या कुटुंबियांसोबत महिनाभर हा खाऊ खाऊ शकेल. आणि लक्षात असं आलं की पटकन पळण्यासाठी कोणीच तयार नाही. त्यांना लाईनअप करण्यात आलेलं होतं, पण पळण्यासाठी कोणीच तयार नाही. उलट ही मुलं आपापसामध्ये काहीतरी त्यांच्या भाषेत बोलतायत. आता ह्या मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळेजण एकेका पावलानं बरोबर त्याच वेगानं समोर जायला लागले. जेव्हा बास्केट जवळ आली तेव्हा सगळ्यांनी राऊंड केला त्या बास्केट जवळ आणि पुन्हा ते काहीतरी बोलले आणि सगळ्यांनी एकाच वेळेस त्या बास्केटला टच केला. तो खाऊ आता सगळ्यांचा झाला होता. म्हणून ह्या रिसर्च करणाऱ्या मानववंशशास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं, कोणीतरी एकानं हात लावला असता तर महिनाभर तुमचं अख्खं कुटुंब खाल्लं असतं ना त्याच्यामध्ये, मग तुम्ही असं का केलं? त्याच्यावर त्या मुलांचं सिंपल उत्तर होतं. सगळेजण एका सुरात म्हणाले, उबंटू. उबंटूचा अर्थ काय? आय ॲम बिकॉज वी आर. आपण आहोत म्हणून मी आहे.
आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाला अर्थ तेव्हा आहे जेव्हा आपण सगळे जण आहोत. या भूतलावर मला वाटतं मनापासून टाळ्या वाजवा वाटतं तर वाजवून घ्या. एकदा थांबते मी. आपण आता जे वैयक्तिक स्वार्थाच्या मागे लागलो आहोत, मला हे करायचंय, मला ते मिळवायचंय, फक्त मी, माझी बायको, माझी मुलं फक्त वगैरे वगैरे असं सगळं जे मी चाललंय ना, त्यांनी थोडंसं क्षणभर कुठेतरी थांबावं आणि लक्षात घ्यावं की आय ॲम बिकॉज वी आर. सगळेजण आहेत म्हणून आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे. विचार करा जस्ट, आपण पूर्ण ह्या भारताचे मालक आहोत समजा. आपण एकमेव किंवा सम्राट आहोत, भारताचे सम्राट आहोत, पण आपण एकमेवच अस्तित्वामध्ये आहोत. ह्या भारतामध्ये दुसरं मनुष्य प्राणी कोणीही नाही. भारताचे सम्राट असले तरी काही अर्थ आहे का त्याला? कारण तेच आहे की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. म्हणतात ते हेच की आपल्याला समाजात राहणं आवडतं. आपलं अस्तित्व सगळ्यांचं आहे म्हणून त्या अस्तित्वाला अर्थ आहे. सो आपण सगळेच जण हीच बाब लक्षात घेऊन आपलं कुटुंब किती चांगल्यात चांगल्या पद्धतीने एकत्र ठेवू शकतो, कोणतेही किंतु परंतु न होऊ देता जे काही गैरसमज होतील ते व्यवस्थितरित्या मिटवू शकतो आणि आनंदानं एकत्रित राहू शकतो, त्याच्यावर हा खरा समाज अवलंबून होणार आहे. आणि भारत महासत्ता बनण्याची जी स्वप्न पाहत आहे ती सगळी स्वप्न हेच मुलं पूर्ण करतील जर त्यांच्या मनावर हे व्यवस्थितरित्या बिंबवण्यात आलं तर. आपण नक्कीच ते प्रयत्न करूया अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.